लांजा कोरले साखरबाव वाया कडकडन खेड राजस निकमवा कुडाय करूया सुरुवात हा करूया ना। बुवा पहिल्यांदा येऊन काय म्हणला मला अजून लक्षात नाही, एवढी बुवा भारी केला हा मला काय सुद्धा लक्षात नाही। झोप आली बुवा झोप म्हणून बघा हॅलो हॅलो आता असा हलवतो ना माझा गळा हा डायरेक्ट तुमच्या कानात माझे सूर बघा बुवा। या ठिकाणी पारितोषिक आलंय माझा सुभाष पानकर माझ्या वडिलांचा भाचा आणि वडिलांचा जीवलग मित्र बाबूराव सरपरे यांच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आभारी आहोत। कैक म्हणतो धूर काढणारं गेलं, कैक धूर काढणारं गेलं म्हणतो कोणाला जमलं नाही। मग बुवा तुला 2 शिव्या काय घातल्या, तुझ्या सैनीवाल्याने मला फोन कशाला केला? अक्षय दादा एकच वादा 2 शिव्या काय तुला घातल्या
तुमच्या सैन्यवाल्याने मला फोन केला, हा सुपला शॉट कुठं लागतो मग? बरोबर आहे की नाही? सुशांत गराडे कधी खोटं बोलत नाही. आई विठलाईची शपथ घेतली पाहिजे ना, मी यांच्या बायकोला काय म्हणालो नाही. हो, आणि शपथ घेतल्याने आई विठलाईची. ए श्याम शितक आहे ना युट्यूबला बारी, उद्या सगळ्यांनी जाऊन बघा. सुपला शॉट म्हणतो बुवा मला देऊन काय फायदा, घरात जाऊन द्या तुमच्या बायकोला. जर बोलला असेल आई माझ्या आईशी इटलाय देवी, ज्याचं त्याच्याजवळ दे. आणि या रंगदेवतेवर शपथा घेतल्यावर आहे ना काय होतं ना, हे भल्या भल्यांना माहिती या कलगीधरात बुवा. आता बघा माझे वडील, त्यांना कार्यक्रम करायची खूप इच्छा होती, पण अटॅक आला आणि स्वर्गवासी झाले. बरोबर ना? या कार्यक्रमात राजरोज असतात. हा माझ्या पाठीशी खंबीर. मी शिवे दिले तुमचा राजेश बुवा माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला. तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय? तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय? एवढं सांगायचं. आता कशा झोमतायत मिरच्या? आता झोमतायत ना? हा फ्रीडम ना? हा नाटक काय करायचं बुवाचा? आता सुमला शॉट कोणाचा लागला? आता सुमला शॉट कोणाचा लागला? माझ्या बायकोला बोललो तरी मी सहन केला. माझ्या बायकोला बोललो ही बारी गेली माझ्या युट्यूबला. एवढं म्हणतो, एवढं सोडणे लागले. अरे त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांना मान सन्मान नाही देऊ शकत काय? बघा वाकड्या मिरीला वाकड्या नियम, हे गराटे बुवा असताना सुशांत गराटे न्याम वाकडे नाही काढी, मॅडच कापून टाकतो. म्हणून बुवाच्या कोण बहिणी आल्या होत्या, त्या म्हणाल्या की सुशांत गराटे नालायक आहे. हा राजेश बुवाची बरोबरी होऊ शकत नाही. हा लायकी नाही. बुवा त्यांना जाऊन उद्या भाऊबीज कर, आणि भाऊबीज झाल्यावर त्यांच्या बरोबर हनीमून पण कर. मला काय घेणं नाही. हा ही तुमची लायकी आहे. मी बोललो ना स्टेजवर, तर तुमची सगळी लायकी येईल बाहेर, मला माहिती आहे. म्हणून आता जमलं. हा मला काय गरज नाही हो. बुवा म्हणालेला, गेल्या वर्षी पण म्हणाला, या वर्षी पण म्हणाला, फोडलवतो म्हणून मी येड धावा म्हणालो. मी कोकणातला आहे, आमच्या तोंडात शिव्या. आया बहिणींवर वाईट साईड बोलण्यापेक्षा शिव्या दिलेल्या कधी पण चांगल्या. बरोबर आहे की नाही? आता राहिला विषय, म्हणतो खालचा पाय. गवळणीत म्हणतो खालचा पाय मोडणार आहे. हा खालचा पाय, लोकांना खालीच पाय असतात. बरोबर आहे की नाही? लोकांना खालीच पाय असतात. म्हणून विषय बघा, म्हणतो कोरल्याच्या तिट्यावर उलटा टांगतो, आणि जर म्हणतो झाडाला झेपलं नाही तर म्हणतो उद्या क्रेन बोलवतो. बोलाला बोल तुझ्या घालून घे भाऊ. गणेश दादा फरमाईश होणार. इथं आल्यावर सांगितलं नाही तरी पण होणार गणेश दादावर फरमाईश. पण गांडी तोंडाचा विषय बरोबर ना? बुवा मागच्या बाऱ्या बघा आणि मला सांगा की गांडी तोंडाचे विषय काय, कोण किती बोललाय. तुम्ही सुरुवात. आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की माझे गुरुवारी आहे तो त्या लेवलचे आहे, म्हणून लोक नाव काढतात. तुम्हाला गरज काय हो? तुमचा गुरु आहेत नाही तर तुम्ही फोदलवलो. बारी म्हणतो मी फोदलवतो, तेव्हा तुमचा गुरु इथं खाली बसलेला होता. त्याला लाज लज्जा नाही काय? त्यांना उठून सांगायला पाहिजे होतं की राजेश बुवा हे तू बोलतोस हे चुकीचं आहे. मी खाली गुरु म्हणून बसलोय, माझी इज्जत आहे की नाही? यांची लायकीच नाही. गुरु पण तोच आणि चेला पण तोच. बारीक गुरु असताना मला म्हणतो गराटे बुवा होतं, तेव्हा याची येसन म्हणतो हातात धरून होती ना. किती भल्या शाहिरांबरोबर कार्यक्रम झाले. गराटे बुवा मान झुकवून खाली बारी केले मी, मला माहितीये. त्याला ह्या फक्त डावा साक्षीला आहे की नाही? मान झुकवून खाली मी बारी केले, पण एक शब्द नाही बोललो. पण याचा गुरु बारी, अरे तो पण कुठेतरी कोणाला तरी फोडला बी त्याचं, म्हणून तुला काय बोलत नाही. बरोबर आहे की नाही? गराटे बुवा वारण नाही मोठा झाला, म्हणून याला सुपला शॉट पहिला कसा देतोय बघा. रेड्याचा विषय चांगलं देणार.
संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र, संत ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र. मला रेडा म्हणाले ना, मला रेडा म्हणाले, मला काय वाईट नाही. रेड्या मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. आणि आज मी रेडा आहे तर ही म्हैस आहे, बरोबर ना. म्हैस फक्त गाभण राहते, म्हैस फक्त गाभण राहते. कारण ही म्हैस खेड्यात नाही, इथं लांजातच, आपल्या रत्नागिरी लांजातच यांना मान आहे. नाही तर कुत्र्याची किंमत नाही ना खेड्यात. म्हणून म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा. 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 ज्ञानेश्वरांनी दिला ज्ञानाचा हा मंत्र, मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्रा. 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 आणि गोवाचा विषय बघा, नको ती मुंबई नको तो गोवा. त्या चालीवर गोवा काय म्हणतो, मंदोदरीचा विषय म्हणतो. रावणाला मंदोदरी म्हणते की तुझा भाव काय कामाचा, काय कामाचा तुझा भाव. तो म्हणते राज्यावर संकट आलंय तरी घरात झोपलेला आहे. अरे त्याला वरदान होतं तसं, 6 महिने झोपायचं 6 महिने जागायचं. मग जेव्हा तो कुंभकर्ण झोपेत न उठला तेव्हा काय करतो बघा बुवा. जर जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. जर माझा एकदा उठला तर तो रावण सांगतोय मंदोदरीला, जर का उठला माझा, फाडून पण टाकलो पण तिला झपाया म्हणा म्हणून. जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. धरून एका एकाला दबणार हा. धरून एका एकाला दाबणार हा. मग तो तुझ्याने झेपणार. रावण म्हणतोय मंदोदरीला, एका एकाला असा धरून दाबील ना तो कुंभकर्ण. हा असा दाबला तरी कार्यक्रम रातभर. हा मग तो माझं काय, तुला पण झेपायचं नाही बुवा, आता तुमचा तुम्हाला. म्हणून जर का उठला माझा एकदा, कोणाला दबणार नाही, मग कोणाला दबणार नाही. एका एकाला दबणार हाय, एका एकाला एका एकाला दबणार हाय. मग तुझ्याने झेपणार हाय. एका एकाला दबणार हाय, मग तुझ्याने झेपणार हाय. एका एकाला दबणार हाय, मग तुझ्याने झेपणार हाय. गोवा म्हणतात, गोवा म्हणतात की निक्कीचा विषय. आज जर मी निक्की हाय हा तर हे मला मथुर कसं म्हणाल. आज जर मी निक्की हाय तर हे मला मथुर कसं म्हणाल. मग त्या दिवशी मी गवलन लावली, तिची आई जेवते घरात. तर ती गवलन मी तुमच्या आईशीला लावलेली, मी राजाच्या आईशीला लावली. तुमच्या आईशीचा संबंध काय, म्हणजे वडाची साल तुम्ही तेवढी वांग्याला लावायची, आम्ही लावलं की
ती वांग्याची नव ती वडाची बरोबर ना बुवा म्हणून म्हणून बघा हा आणि कुस्तीचा आखाडा तर जोरात विषय होता ना बुवा मी काय म्हणालो आहे कांडी जोराचा पण विषय आहे हा तो तुझ्या कानात मुतला असेल पहिल्या वारी तर तो बाहेर काढ आणि आहे काय म्हणालो की म्हटलं बुवा जर तुम्हाला माऱ्याचे विषय करायचे असतील कारण तुम्ही बोलले युट्यूबला बारे आहेत तुम्ही बोलले एव्ही युट्यूब लाईव्हला सागर मधली बारी त्या बारी दुवा म्हणाले या ना पोरांनो या कराटे बोवाला बाहेर याला फक्त दाखवूया मला गरज नाही तुझ्यात दम असेल तर येऊन तरी दाखव बघ तुला कसा लोलवतो तो हा मला म्हणतो तुझं लोमते झोमते म्हणतो बाजूला ठेव आणि एकटा आलो तरी तुला झेपण काय उरावर बसलो ना उरावर तर खुटा मारून नाही काजऱ्याचा हा म्हणून मी बुवाला म्हणालो की लांजापासून जो संगमेश्वर पर्यंत रस्ता जो लाल आहे त्याचं काम अजून झालेलं नाही हा लाल आहे बुवा बघ काय म्हणालोय जो लांजापासून संगमेश्वर पर्यंत रस्ता लाल आहे तो मातीत लाल झाला आहे तुला जर मारामाऱ्यांचे विषय करायचे असतील तर तुझ्या रक्तात तो रस्ता लाल करीन असा बोललोय आणि जे बोललोय ते छाती ढोकपणे बोललोय आणि तुझे विठलाई देवीची शपथ घेतलीस ती आई तुला लवकरच बघेल म्हणून दुसरा विषय कसा घेतोय सरपंच साहेबांचं गाणं आहे ना कारल्याचे माऊली हा माझे कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गाते अग तुझेच भेटीसाठी गळाये जीव माझा तलमलताय तुझेच भेटीसाठी गळाये जीव माझा तलमलताय एवढी वर म्हणतो हांडी बांधलेली असते तुमचा पाय पुरल कसा बरोबर ना मी काय म्हणालो की तो श्रीकृष्ण कल्माच्या झाडावर बसलेला आणि ते दही दुधाच्या हंड्या डोक्यावरनं मथुरेला घेऊन जातात कोण म्हटलं तुमच्या कानात हो म्हणतो ती शिक्याच बांधलेली हंडी अरे हा विषयच नाही बुवा म्हणू एकदा जरा नमन घे जरा डावा जरा कोराचं माईक चांगला तामना घे जमते का माहितीये या खेडवाल्यांना ह्यांना काय जमत नाही ह्यांना काय जमत नाही हे जमत फक्त माझ्या रत्नागिरी लांजातच बरोबर आहे की नाही म्हणून बुवा अजून एक विषय बुवांचा पृथ्वीचा विषय कांडी जोराचा देऊ जंगलात गेलो तर मला सांगा कांडी चोर काला असतो जसा मी आहे ना तसा कांडी चोर पण काला असतो हो काय म्हणतो की म्हणतो मी कांडी चोर आणि हा म्हणतो शालिंदर आहे
याचं गाणं ऐकून बघा. हा अरे तुझ्या कुणी शालिंदर पांढरा सोडला नव्हता रे जंगलात. हा शालिंदर पण कालच असत ना. हा त्याने 2-3 पिसा उडवला ना मागणं. हा तुझ्या जखम वर्षभर फिटायची नाही. काय तुम्ही मला काला म्हणाय परवा बरे डुक्कर म्हणत होते. हा डुक्कर अरे मी असन ना. मी तुम्हाला कायम सांगतो मी काला असन, मी काला डांबर असन, मी रस्त्यावरची डांबर एवढा काला असन. हा अरे बारीक शक्ती तुझ्या तुमच्यावर काय उडवून घेणार मला. हा तुमच्यावर काय उडवून घेणार काय. तसं असेल तर पावडर लावून येतो. हा गोरा तरी दिसेल. काय बोलायचं त्याला. आणि परवाचा एक विषय होता. परवाचा एक विषय असा होता की हा जाका देवीतात म्हणतो मी माझ्या डोक्यावर टोपी का नाही घाली माहितीये काय. हे बुवाबर मला म्हणतात पण म्हणतो मी त्या तेवढ्या योग्यतेचा झालेलो नाही. हा मी म्हटलं तू नशील झालेला कारण माझे गुरु होते तेव्हा मी घालायचो नाही. मी नव्हतो. गुरु गेल्याच्या नंतर मी घालायला लागलो. मग आता ह्याचे गुरु खाली बसले. आता त्यांचे वडील ऑफ झाले म्हणून त्यांनी टोपी घातला नाही. केस दिलेत म्हणून बरोबर. पण बाकीच्या बाऱ्या बघा रे. चंदन कुठे चंदन. याला उठणं लावू का चंदन लावू रे. हा बाकीच्या बाऱ्या बघा. याच्या गुरुच्या डोक्यात पण टोपी नसते. ह्याच्या पण डोक्यात टोपी नाही. ही कोकणची शान आहे ना. ही कोकणची शान आहे. कोकणचा मान आहे. ही आपली टोपी काय साधी सुधी बरोबर. तुम्ही दोघं जण पण टोपी घालीत नाही आणि हा म्हणतो माझी तेवढी योग्यता नाही. आता तुझा गुरु घालीत नाही त्याची पण नाही योग्यता. म्हणजे तुम्ही ते डोंगराचा नाच घेऊन निघालो पाहिजे. हा तुमची दोघांची पण योग्यता नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे बुवा. हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना बुवा. तुम्हाला आज लय काय आणलं होतं पण तुमचं सह्याद्रीचं डोंगर ते संपदत नव्हतं. म्हणून गणेश दादांकडनं किती रुपयाचं पारितोषिक आलंय. 4000. हा 4000. तुम्हाला 4000 मला 4000. पिठाच पीठ डोंगर का पाणी. हा म्हणून आता राहिला डोंगराचा विषय. बुवा म्हणतो पृथ्वी जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली ती मला हसा येते. यांच्या विचारसरणीवर मला हसा येतं. बघा काय म्हणतो मी शुक्राची नार. ती पृथ्वी शुक्राची नार. ती जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली तेव्हा म्हणतो हा डुकर बघून ती पृथ्वी घाबरली. अरे 33 कोटी देव शास्त्र वाचा बोवा जाऊ. 33 कोटी देव सुद्धा त्या पृथ्वीला वाचवायला त्या रसतळाला जात नव्हते. तेव्हा भगवान शिवशंकर भगवान विष्णूनं वराहाचं रूप घेतलं आणि त्या पृथ्वी बरोबर जाऊन लग्न केलं. आणि हा म्हणतो काय भुलणार नाही मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची. शास्त्रात जाऊन बघा बुवा त्या डुकरा बरोबर त्या शुक्राच्या नाऱ्याने लग्न केला नाही की नाही. म्हणून बघा एक बुवाला विषय देतो. माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर हा. नको समजू मला तू एकटा. तुला खेळात पण लावलेला हायर. तू नुसता रांजात येऊन म्हणतोस ना मी रांजात येऊन लोक माझ्यावर पिता झाली. अर्धी घरात गेली वैतागून. गुडगुडेवाला पण गेला घरात. हा म्हणून माझ्या बापाचं नाव साऱ्या जगात जाहीर. माझ्या बापाचं नाव साऱ्या जगात जाहीर. वैयक्तिक ना मी 2 तासाची मजा दुनिया उघड्या डोळ्यानी दूर जाळ खंडवल्याशिवाय तुला कोणता पर्याय नाही. पण या कलगी तुझ्यात फोद लावून ही या कोकणाची संस्कृती ना.
लांजात दाखवेल आपटून तुला लावणीच्या चिखलात रणधुमाळी करून तुला सलमाठाचं पाणी चाखवेल आणि तमान करता कशाची या कोरले तिट्यावर तुला बिन तेलाचा झोपवेल राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आज केलाय सगळा ठाक कोण बघतो अडवतो वाट आज केलाय सगळा ठाक कोण बघतो अडवतो वाट असा मारतो मी सुपला शॉट असा मारतो बुवा म्हणतो परवा म्हणतो मला सुपला शॉट वरून काय होईल तुमच्या घरात बायकोला मारा आणि आज आधी माया असेल म्हणतो बुवाला कसा शॉट देतो बघा अरे शॉट मला द्यायला तुझ्याकडे तलवार आहे तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे बुवाच्या हृदयावर अशी जखम केली ना गणपतीपासून भोक्सा पडली भोक्सा ती हृदयावरची जखम कोणाला दाखवू शकत नाही बरोबर ना त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात जखमेला चोट बरोबर ना म्हणून बुवा तुझे देता हूँ सौकानो तू पब्लिक को दिखा दे म्हणून आज केलाय सगळा थाट कोण बघतो अडवतो असं मारतो सुपला या लांजात टाकतो आज तुझी या लांजात अशी खाट टाकतो ना हा तुला भले भले भेटलं असतील कोरल्यात म्हणजे आता इथं उरलेलं याला काट्यावर घेणार काय म्हणजे बक्षीना आज केलाय सगळा ₹250 पारितोषिक लहान मुलांसाठी आलेला आहे मंडळ आभारी आहे आणि बघा एक विषय कसा आणला होता बघा नव्या जमान्याचा नवा हिरो फक्त आज बुवा म्हणाला नाही पण पवित्र अशा या मंगल दिनी तू कशाला कोणाला बोलवतो भाऊबीज सणाला भाऊ बहिणीवर प्रेमाचे रंग उधळतो आज भाऊबीजीचा सण आहे आणि बुवा सारखा म्हणतो की म्हणतो येड झवा पुढच्या शब्दात आहे मग बुवा सुरुवात तू केलीस की नाही मग तुझा फुटला होता शब्द पहिला कुठच्या घंटा दाखव मी येड जवळ दाखवतो
म्हणून पवित्र अशा या मंगलदिनी तू कशाला कोणाला बोलवतो तू कशाला कोणाला बोलवतो अंत्या काय म्हणतोय जाऊ दे मग हा सरपंचांचं गाणं त्यांनी सांगितलं नाही मग हा पण तसा गुलाब बोलतो या सुगंधी जाईला बाजारात लय मिळतात आणि बुवा हे गाणं लिहून आणलेलं नाही इथं उभ्या बाजारात लय मिळतात असे ब्रँडेड पंखे बाजारात लय मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड पंखे बरोबर ना बाजारात लय मिळतात किती ब्रँडेड पंखे या कोरले गावात नाव फक्त गणेश साळुंखे या कोरले गावात नाव फक्त गणेश साळुंखे आई तुझं देऊळ फरमाईश आलेले सर्वांच्या माध्यमातून गाई तुझं देऊळ गुल्लाले डोंगरान गुल्लाले डोंगरान पालखीला नाचीन गुलाल उधळीत चैताचे महिन्यान चैताचे महिन्यान आता एक विषय देतो बुवांना हा घेतो आता बुवांना कसा एक विषय देतो बघा जरा बरा फिरव
गवलन तर तुझा ज आणि झ तर बघायचा असेल तो वही येऊन बघ. माझ्याकडे जस लिहिला आहे आणि आईस तुझी जेवतेस, बरोबर ना. कसा विषय होता? साऱ्या निघून गेल्या पाण्याला सांगतो वाकड्या सुनाम पिण्याला, नाही संधी परत येणार बघ जाऊन काय मिळताय चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय तर नाही जमायत हिची आई जेवते घरात. तरी पण हा म्हणतो की त्यांना झच वापरायचा होता, झच वापरायचा होता. तर आता हे एक गाणं अजून ओरावर चेपून घे आणि कोणाला सांगायचं त्याला सांग. ला 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 ला. बघा बघा विषय कसा आहे गणेशला. उभा हातात घेऊन हा आपलं सामान असं पळपुट्यात उभ्या काय करशील ताटून. तुझी बायको सासऱ्याचं, तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून. विषय काय? विषय काय बघा. कांडी चोराचा विषय, रानातला विषय, त्याला काय शास्त्र आहे? तुम्ही जर शास्त्र सोडून गाऊ शकता, पण मी नाही शास्त्र सोडलं. विष्णू देवाच्या दरबारामध्ये विजय नावाचा पहारेकरी होता आणि त्याच्या घरात त्याचे वडील आणि बायको राहायचे, बरोबर. आणि तो विजय तर ती आपल्या सासऱ्यांचा ताट जेवणाचा रोज करून द्यायची. तर एक दिवस काय केला की ताट वाढल्यावर मीठ आहे काय म्हणून जरा चाटून बघत, एवढाच विषय. आता मी काय बोललो यांच्या मी ह्यांच्या सासऱ्याला किंवा कोणाला काय बोललो? नुसतं अंगावर ओढून घेतात आणि ह्याच म्हणून माझ्या अंगावर येतात, कुस्ती खेळची काय, कुस्ती खेळची. अरे झेपण काय, झेपण काय मग? अरे तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावं, मला खेळात बोलव, तरी पण असंच करीन आणि करून आलेलो आहे. म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असं पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून. तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून. पकडली मी चोरी. लोक चर्चा करतात भार, लोक चर्चा करतात भार, तुझ्या बायकोला घालतात मागून. काय म्हणतो की लोक लय चर्चा करतात आणि तुझ्या बायकोला मागणं शिवाय घालतात आहे ना, की तू सासऱ्याचं ताट चाटून गेलंस म्हणून. म्हणून लोक चर्चा करतात भार, लोक चर्चा करतात भार, तिला घालतात मागून. तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून, तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून, तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून, बायको सासऱ्याचं ताट करते चाटून. म्हणतो हा मेला झाला ब्रँड. हा मी मगाशीच म्हणालो की वडिलांची
वडिलांची लेवल गाठायला आहे ना, मी अजून 5-6 वर्ष जगन द्यायची मला नाही गॅरंटी. हा बरोबर आहे की नाही? वडिलांची लेवल गाठायला मला लय घटवायला लागतील बुवा. पण तुम्ही तुमच्या गुरूंच्या पुढ्यात जे काय बोलताना त्याला मर्यादा ठेवा. याच्यावर जगात सांगणं ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे माझे गुरु तेवढेच चांगले. हा आणि तुम्ही काय माती खायला आलेले इथं. म्हणून एक विषय देतो. जाग झालंय सारं गाव, तांबड फुटायला लागलं. बघा डुकराचा विषय जेव्हा पृथ्वीचा काय म्हणाला ना तो विषय बुवा कसा देतोय बघा. नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, रूप वराहाचं घेऊन विष्णुदेवानं वरलं. त्या माझ्या विष्णुदेवानं तुला वरलं म्हणून आज तुला मान आहे. बरोबर ना? म्हणून नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, नव्हतं तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं, रूप वराहाचं तुम्हाला लोक काय म्हणतात येत ना, तुमच्या बहिणी बिनी कुणी लिहून दिला नाही आहे ना, त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. हा पण विषय कसा देते बघा. केसामंदी गजरा या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यका आला माझा शिरडायला हा राजश खेळात राजचा आला माझ्याशी लढायला हा राजश खेळात राजचा आला माझ्याशी लढायला हा राजश खेळात राजचा आला माझ्याशी लढायला हा राजश खेळात राजचा कलगी तुऱ्यातला कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यका या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यका आला माझ्याशी लढायला कोणतरी सांगितलं बुवांना मानाचा मुजरा करायचा विसरलं, कुणी नाही सांगितलं, याने सांगितलं. याला नाही सगळ्याची काळजी. बुवाची चट्टी कुठं आहे, बुवाचा लेंगा कुठं आहे, सगळं हाच बघतो. त्याच्यामुळे त्यांना काळजी मोठी सांगत नाही. तरी पण याला मानाचा मुजरा करून म्हणतो, याच्या गुरूंना पण केला हा तरी पण म्हणतो की मला तुम्ही मानाचा मुजरा करीत नाही. बुवा अजून 1-2 ठिकाणी डिसेंबरच्या आधी तुमच्याने माझ्या बारे 1-2 ठिकाणी येशीव ना रे युट्यूबवर येशीव ना. अरे काय रात थोडी आणि सोंगाल आहे बरोबर ना. म्हणून आजची बारी संपवतो. पण हा गोंधळ घेणार. रात थोडी आणि सोंगाल आहे ना, म्हणून आजची बारी थांबवतोय बरोबर ना. पण जिथं कारण तुम्हाला शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लाथचा. तुम्ही गाढवच आहेत, तुम्ही गाढवच आहेत. आता मोठं तत्वज्ञान सांगताय ना, हे सुशांत गराटे बोलायला लागल्यावर जेव्हा बोलायला कारण काय सुशांत गराटेकडे आवाज आहे. 4थी पासून वाजवणारा गोरक्ष लिंगायत आहे ना. जवळजवळ 15 वर्ष तो राख्या वाजवतोय. आज फक्त माझा भाव नाही, माझ्या घरगुती कारण अडचणीमुळे नाही. नाहीतर तो बरेचशा वेळेला तो पण दिसेल. पण माझा कुंदन आला आहे, केतन आहे, माझा मयू आहे. हा हे सगळं आहे. माझी नाचणारी पोरा आज माझी ती शाखा नाहीये, तांजणारीतली शाखा आहे बरोबर ना. सगळीकडनं बुवाला चांगला कसकसावून लागतो सगळीकडनं. त्याच्यामुळे ह्याला गमवायचा कसा हा या तुम्ही दोघांनी बसून शोधा. एकामेकाच्या काय करा, एक बरमोंडा घ्या. आमचा तात्या गावकर सांगतो ना, दिशीचा लेंगा एक बरमोंडा घ्या आणि
आणि काय भेटतो माहिती ना, पट्ट्या पट्ट्यानं वाला कोणाला पण होत होता. हा, आणि एका ढेंगात तू घाल आणि एका ढेंगात तुझ्या लिवणाऱ्याला घालायचा. आणि काय विचारतो माझ्या बाबतीतला करा आणि गाणी चांगली नाही. अरे कांडी चोर तर कांडी चोर हाय ना, नको तिथं चावला ना, हा नको तिथं चावला तर काय होईल बुवा तुझी अवस्था. बुवा गेलाय नाही ना, आहे ना, नाही तर मी आपला बोलतोय आणि बुवा घरात जाईल का. हा, म्हणून हे गोंधळ घेतो आणि बारी संपवतो. नवचंडिका नवगा देवी देवनी धाने चोद गल्याला आज कोणते तिठावर आई विठ्ठलाईचा गोंधळ मांडिला. माझ्या कोल्हे गावचा गंगेश्वरा तू येर गोंधळाला. माझ्या पाली गावच्या पल्लीनाथा वंदन माझ तुला. कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापाऱ्यांनी तुझा लई हौशीन मोठ्या हर्षानं सागर मांडिला. रात्रीपासून सकाळपर्यंत आमचे गणेश दादा जोडीला. आणि ज्यांनी या कलेत मला मोठं केलं त्या युट्यूबरांना मुजरा. उद उद गांबे उद 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 भवाने उद 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 गांबे उद 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 भवाने उद उद गांबे उद 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 भवाने उद उद कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापारी संघटनेने आम्हाला आमची कला सादर करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि गोवांना विनंती आहे की गोवा आरतीला यायचे. हॅलो हॅलो या आरती नाही
चरणी वाहिली काया हो देवा वाहिली काया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै थै नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया सेवा या कोरले राजाच्या चरणी सत्यनारायणाच्या चरणी अर्पण करून जे आमच्याकडून काही चुकलं असेल दोन्ही शाहिरांकडून त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. जे चांगलं असेल ते जाताना घेऊन जा आणि जे वाईट असेल ते आमचा मला परत द्या हीच विनंती करतो आणि थांबतो. देवा मजला गर्भ नसावा असेल तरी तो भंगोनी जावा, निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती भ्रष्ट होऊन जावी. बोला श्री गणपती गजानन महाराज की जय.